नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपले चॅनल भक्तिभवन मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी ही स्वामींच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. मंडळी, पुत्रदा एकादशी ही या वर्षीची शेवटची एकादशी आहे आणि नवीन वर्षाची सुरुवात होत आहे. 30 डिसेंबर आणि 31 डिसेंबर 2025 मध्ये शुक्ल पक्षाची पुत्रदा एकादशी येत आहे. एकादशी तिथी ही कधी सुरू होणार आहे, कधी संपणार आहे, या दिवशी आपण काय सेवा कराव्यात, तसेच आपण 30 डिसेंबरला उपवास पकडायचा की 31 डिसेंबरला उपवास पकडायचा, ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तसेच या दिवशी सुंदर असा योग येत आहे. तो कुठला योग आहे तो देखील आपण आजच्या दिवशी बघणार आहोत. आणि या योगाच्या वेळेस आपण काय करावे त्यासाठी ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मंडळी, व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, पूर्ण नक्की बघा. तर बघा, 30 डिसेंबर आणि 31 डिसेंबर 2025 मध्ये शुक्ल पक्षाची पुत्रदा एकादशी सुरू होत आहे. एकादशी तिथी ही सुरू होणार आहे 30 डिसेंबरला सकाळी 7:50 आणि तिथी ही समाप्त होणार आहे 31 डिसेंबरला 2025ला सकाळी 5 वाजेपर्यंत. 30 डिसेंबरला उपवास आपल्याला करायचा नाही, कारण या दिवशी दशमीयुक्त अशी ही एकादशी आहे. म्हणून आपल्याला 31 डिसेंबर 2025 वार बुधवारी या दिवशी उपवास करायचा आहे. 30 डिसेंबरची एकादशी ही दशमीयुक्त एकादशी आहे, म्हणून या दिवशी आपल्याला उपवास करायचा नाही. 30 डिसेंबरला दशमीयुक्त एकादशी आहे आणि 31 डिसेंबरला आपल्याला 2025ला उपवास करायचा आहे. आणि 30 डिसेंबरला एकादशी सुरू होत आहे, म्हणून या दिवशी आपण तांदूळ हे खायचे नाहीत. 31 डिसेंबरला आपल्याला पुत्रदा एकादशीचा उपवास पकडायचा आहे. या 31 डिसेंबर 2025 वार बुधवारी या दिवशी सर्वार्थ सिद्ध योग हा खूपच असा सुंदर योग येत आहे. सर्वार्थ सिद्ध योग म्हणजे काय? तर यावेळेस कुठलेही कार्य केले तर ते कार्य सिद्धीला प्राप्त होते. बघा, ही जी एकादशी आहे ना, दक्षिण भारतात मुकुटी एकादशी असे या नावाने ओळखले जाते. तेथील लोकांची अशी मान्यता आहे, या दिवशी वैकुंठाचे द्वार हे खुले असतात, म्हणून जे कुणी भक्त या दिवशी एकादशीचा उपवास पकडतात त्यांना वैकुंठ लोकांची प्राप्ती होते, अशी दक्षिण भारतातील लोकांची मान्यता आहे. पुत्रदा एकादशी म्हणजे सर्व पापांना नष्ट करणारी श्रेष्ठ एकादशी आहे. या एकादशीचे आदिदेवता म्हणजे ह्या एकादशीचे देवता भगवान नारायण आहेत. हे भक्तांची कामना पूर्ण करतात. म्हणजे जो कोणी भक्त एकादशीचा उपवास करतो काही विशेष इच्छेने, कामनाने, तर त्यांची इच्छा भगवान नारायण हे पूर्ण करतात. भगवान नारायण हे या एकादशीचे देवता आहेत आणि हे एकादशीचा उपवास पकडल्याने भक्तांची इच्छा ते पूर्ण करतात. त्यामुळे ह्या दिवशी तुम्ही उपवास नक्की पकडावा. पुत्रदा एकादशी नावातच पुत्रदा एकादशी आहे. त्यांची संतान प्राप्तीची इच्छा आहे, त्यांनी देखील या दिवशी उपवास नक्की पकडावा. त्यामुळे त्यांच्या इच्छा ह्या नक्कीच पूर्ण होतील. तसेच पुत्रदा एकादशी म्हणजे संतांसाठी फक्त पुत्रदा एकादशी नाही, तर ही सर्वांसाठीच आहे. आपल्या आयुष्यात जे काही संकट आहेत, दुःख आहेत, दूर करण्यासाठी भगवान नारायण आपल्या भक्तांची मदत करत असतात. त्यामुळे या दिवशी आपण पुत्रदा एकादशीचा उपवास हा पकडायचा असतो. पुत्रदा एकादशी म्हणजे आपल्या मुलांसाठी त्यांचे यश, प्रगती, भरभराटी व्हावी त्यासाठी, तसेच त्यांचे ज्या काही अडचणी आहेत, दुःख आहेत, ते दूर करण्यासाठी आपण ह्या दिवशी आपल्या मुलांसाठी देखील उपवास हा पकडायचा असतो. काही जणांना असे वाटत असते की ज्यांना संतान नाही त्यांच्यासाठी ही पुत्रदा एकादशी आहे, तर तसे नाही. पुत्रदा एकादशी म्हणजे आपण आपल्या मुलांसाठी देखील हा उपवास पकडायचा असतो. मुलांची प्रगती व्हावी त्यासाठी आपण हा उपवास पकडायचा असतो. बघा, 31 डिसेंबरला जर का तुम्ही उपवास पकडणार असाल तर तुम्ही या दिवशी सकाळी लवकर उठून सूर्याला अर्घ्य द्यावा, हळदीचे लेपन लावावे, घराच्या मुख्य दरवाजावर हळदीने स्वास्तिक करावे, उंबरठ्याचे पूजन करून घ्यावे. नंतर सूर्याला अर्घ्य दिल्यानंतर आपण तुमच्या घरात जर का श्रीहरी विष्णूंची मूर्ती असेल, फोटो असेल, तर त्यांचं तुम्ही अभिषेक करून घ्यावा. अभिषेक तुम्ही पाण्याने, पंचामृताने देखील करू शकता. अभिषेक केल्यानंतर तुम्ही त्यांना चंदनाचा टिळा लावा, त्यांना धूपदीपाने ओवाळून घ्या आणि नंतर संकल्प करा की तुम्ही हा उपवास कशासाठी पकडत आहे आणि संकल्प झाल्यावर तुम्ही तुमच्या नैवेद्य दाखवा. या नैवेद्य दिवशी तुम्ही काहीही सर्वार्थ दाखवू सिद्ध शकता. योग देखील आहे. हा खूपच असा सुंदर असा योग आहे. कुठलेही तुम्ही या दिवशी
सुरुवात तुमच्या व्यवसायाला करू शकता, कुठल्याही नवीन कामाची सुरुवात करू शकता. त्यामुळे तुमच्या कामाला अडचणी आणि कधीही अपयश येणार नाही. या योगावर तुम्ही तुमची नवीन कार्याची सुरुवात करू शकता. सर्वात प्रसिद्ध योग हा संपूर्ण दिवसभर आहे. सूर्यास्तापर्यंत हा योग आहे. त्यामुळे तुम्ही या दिवशी जे काही तुम्ही सुरुवात करणार असाल तुमच्या व्यवसायाची, तुमच्या कुठल्या नवीन कामाची किंवा तुम्ही कुठे नोकरी संबंधी जाणार असाल, तर त्या संबंधी तुम्ही या सर्वात प्रसिद्ध योग आहे. त्यामुळे तुम्ही नक्कीच जावे. त्यामुळे तुम्हाला याच्यात नक्कीच यश भेटेल. काही जण पौष महिना आहे म्हणून काही खरेदी करत नाहीत. तर 31 डिसेंबर सर्वात प्रसिद्ध योग आहे म्हणून तुम्ही या दिवशी सोने, चांदी, कोणतीही गाडी, प्रॉपर्टी खरेदी करू शकता. त्यामुळे तुमचा फायदाच होईल. या सर्वात प्रसिद्ध योग येतो तेव्हा तुम्ही जप तप देखील करू शकता. दान धर्म करावे, विष्णू सहस्त्रनामाचे पठण किंवा श्रवण करावे, विष्णू चालीसाचे पठण किंवा श्रवण करावे. या व्रताचे आपण पारण म्हणजे उपवास सोडायचा आहे. 1 जानेवारी 2026ला सकाळी 7:14 पासून ते सकाळी 9:18 तुम्ही उपवास सोडू शकता. जर का तुम्हाला 30 तारखेला उपवास पकडायचा असेल तर तुम्ही 31 तारखेला दुपारी 1:30 पासून ते दुपारी 3:30 उपवास सोडू शकता. एकादशी ही श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे. बालगोपाल किंवा आपण बाळकृष्ण असेही म्हणतो. या दिवशी संतान गोपाल मंत्र तुम्ही बोलावे. ज्यांना संतान प्राप्तीची इच्छा आहे त्यांनी 108 वेळा संतान गोपाल मंत्र तुम्ही बोलावा. तसेच तुम्ही श्रीसूक्त या दिवशी बोलावे. माता लक्ष्मी जिथे श्रीहरी विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी येतच असते. त्यामुळे तुम्ही श्रीसूक्त, पुरुष सूक्त हे 16 वेळा बोलावे. अभिषेक करावा. राम रक्षा मंत्र 1 वेळा बोलावा किंवा तुम्ही 3, 5, 11 वेळा देखील बोलू शकता. रामरक्षा स्तोत्र बोलताना तुम्ही फलश्रुती बोलायची गरज नाही. तुम्ही फक्त रामरक्षा स्तोत्र 11 वेळा, 3 वेळा, 5 वेळा देखील बोलू शकता. तुम्हाला जमेल तसे तुम्ही ज्या वेळेस बोलू शकता. आता एकादशी ही संतान प्राप्तीसाठी देखील आहे. तुम्ही या दिवशी 41 दिवसाची सेवा सुरुवात करू शकता. 41 दिवस तुम्ही एकही दिवस मधी गॅप न करता तुम्ही 41 दिवस कंटिन्यू तुम्ही पुरुष सूक्त 16 वेळा अभिषेक करून बोलावा. श्रीहरी विष्णूंचा अभिषेक करावा आणि पुरुष सूक्त 16 वेळा बोलावा. रामरक्षा स्तोत्र हे 1 ते 9 ओव्यापर्यंत तुम्ही बोलावे. हे तुम्ही रामरक्षा स्तोत्र 11 वेळा बोलू शकता. जर का तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही 3 किंवा 5 वेळा देखील बोलू शकता. तसेच तुम्ही या दिवशी संतान गोपाल मंत्र 108 वेळा बोलावा. अशा प्रकारे तुम्ही 41 दिवस सेवाही करायची असते. पुरुषक्त बोलताना तुम्ही गळकी ही पाण्याने भरून तुम्ही खाली बाळकृष्णांची मूर्ती ठेवा आणि त्याच्यावर गळती ठेवा आणि पुरुषोक्त तुम्ही बोलावे. जर का तुम्हाला बोलायला जमत नसेल तर तुम्ही यूट्यूबवर लावा आणि 16 वेळा अभिषेक करत तुम्ही पुरुषोक्त बोलावे. रामरक्षा स्तोत्र 1 वेळा, 11, 3, 5 वेळा बोलावा. तसेच तुम्ही 108 वेळा संतान गोपाल मंत्र बोलावा. अशा प्रकारे तुम्ही 41 दिवस ही सेवा करायची असते. त्यामुळे तुम्हाला संतान प्राप्ती होईल. श्री हरी विष्णूंची सेवा केल्यामुळे तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल. तर मंडळी अशा प्रकारे पुत्रदा एकादशी ही कशी साजरी करावी, कुठल्या दिवशी उपवास पकडावा, तसेच सर्वात प्रसिद्ध योग हा खूपच छान आणि सुंदर असा योग आहे. यावेळेस तुम्ही काय करावे ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितली आहे. तर मंडळी हा आजचा व्हिडिओ श्रीहरी विष्णूंच्या चरणी समर्पित करते आणि आजची सेवा ही श्रीहरी विष्णूंच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथे संपवते. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.